नेक्स्ट प्रॉब्लेमवर जाऊया. पुढचा प्रॉब्लेम आहे 132, त्याच्यानंतर आहे 129, नंतर आहे 124, 117, 106 आणि 93 आणि पुढे आहे क्वेश्चन मार्क. तर क्वेश्चन मार्कच्या जागी काय येणार? तर आता तुम्ही लावून पाहू शकता. आता हा जो प्रश्न आहे ना हा स्पेशल आहे, मी जाणून बुजून हा प्रश्न घेतला. हा आला होता युपीएससीच्या परीक्षेमध्ये 2019 प्री युपीएससी प्री 2019च्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. तुम्हाला पाहिल्याबरोबर खूप सोपं वाटेल, परंतु नंतर तुम्ही गोंधळता. कसं बघा सांगतो तुम्हाला. 132 आपला पहिला लॉजिक काय असतो की फरक बघायचा. पहिला लॉजिक लावून बघा बरं. 132 129 कितीचा फरक दिसत आहे? 3चा फरक आहे. ओके. 129 124 मध्ये 5चा फरक आहे. 124 117 मध्ये कितीचा फरक दिसत आहे? 7चा फरक दिसत आहे. कमी झालं 7 ना. तुम्ही म्हणता इथं खूपच सोपं आहे. बघा फरक 2 वाढत चालला आहे ना. सोपा वाटत आहे, प्रश्न सोपा वाटत आहे, परंतु जेव्हा ही श्रेणी तुम्ही पुढे जाता ना तेव्हा बघा काय होते. आता बघा पुढचं काय होतं. 117 आणि 106 मध्ये कितीचा फरक आहे? इथं फरक आलाय 11चा. कितीचा फरक आलाय? 11चा. आणि तुम्ही जो आपण आतापर्यंत जो विचार करतो तो फरक किती न वाढत आहे? 2 न वाढत आहे असं विचार करतो ना आपण, परंतु इथे येऊन तो तुमचा जो आपला जो लॉजिक होता तो इथं फसलाय. कारण 7 जर 2 वाढलं असं 9चा फरक व्हायला पाहिजे होता, परंतु झाला कितीचा? 11चा फरक. म्हणजे हा आपला लॉजिक काय चुकीचा आहे. मग इथं गोंधळ होतो. बघा युपीएससीने टाकलाय तुम्हाला कोड्यात टाकतो तो. आपण गेस गडबडमध्ये काय करणार, आपण उत्तर चुकीचं गेस करून टाकणार. 3 श्रेणीमध्ये तुमचा पहिला लॉजिक कायम होता, परंतु इथं येऊन बिनसलाय. मग काय लॉजिक इथं असू शकतो? तर थोडं फार तुम्ही इथपर्यंत लिहिलं ना, हा तुमचा वाया गेला नाही टाइम. इथपर्यंत तुम्ही लिहून टाकलं ना, हा बघा कसा कामी पडतो. बघा इथं कितीचा फरक होता? 3चा. इथं 5चा. इथं 7चा. आणि इथं कितीचा फरक आला? 11चा. पहिला एकदम टॉपिक पाहिला होता काल आपण, लक्षात आहे का? कोणता टॉपिक पाहिला होता? मूळ संख्या, क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या. तर हा जो फरक आहे ना मूळ संख्यांच्या पटीने कमी होत आहे. क्रमाने येणाऱ्या मूळ संख्येच्या पटीने कमी होत आहे. बघा पहिली 3चा फरक, नंतर 5चा, नंतर 7चा. 7च्या नंतर कोणती मूळ संख्या येते? 11 येते. म्हणून हा फरक इथं 11चा झाला. आता मला सांगा 11च्या नंतर येणारी कोणती मूळ संख्या आहे? तर ती आहे 13. बघा बरं मग 13 कमी झाला का? 106 आहे, इथं 93 झाले. बरोबर 13 हा कमी झाला. आणि 13 नंतर येणारी मूळ संख्या कोणती आहे? 15 आहे का? नाही, 15 मूळ नाहीये. मग कोणती आहे? 17 आहे. मग 17चा फरक आला पाहिजे. मग 93 मधून जर 17 गेले तर काय येते? ते येते 76. ऑप्शन नंबर 3. बघा आता युपीएससी च्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न सोपा लॉजिक आहे अतिशय, आहे ना, परंतु गोंधळून टाकणार आहे.